जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर आज मी छान अशी माझ्या मुलांना टिफिनसाठी चणा डाळीची भाजी बनवलेली आहे. आणि चणा डाळ मी आधी भिजत ठेवून दिलेली होती आणि त्याने काय होईल माहिती आहे का, आपली भाजी अशी लवकर शिजून जाणार आहे. तर छान अशी वॉश करून घेतलेली आहे चणा डाळ मी. आणि आपल्याला स्टार्टिंगला लागणार आहे वाटण. तर वाटणसाठी टोमॅटो, खोबरे, आले, लसूण आणि कांदा हे छान असं तेलावर परतून घेतलेलं आहे. आणि त्याचं छान असं साधंसुद्धा असं वाटण केलेलं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे वाटण मी केलेलं आहे. वाटण तर आपलं रेडी झालेलंच आहे, तर ते बाजूला ठेवून देऊया. आणि इकडे आपला पॅन देखील छान असा गरम झालेला आहे. आणि तर त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल देखील छान असं गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता वाटण टाकून घेऊया. तर वाटण तर आपलं तेलावर टाकून झालेलं आहे. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सारखं असं आपल्याला परतत राहायचं आहे, जेणेकरून आपलं वाटण आहे ते छान असं तेलामध्ये शिजून जाईल. आणि आपल्या वाटणला देखील छान असं तेल सुटेल. आणि वाटणला जर छान असं तेल सुटलं तर भाजी चवीला खूप अशी छान लागते. तर पाहू शकता तेल छान असं वाटणला सुटलेलं आहे आपल्या. तर त्याच्यामध्ये आता किंचित असं राई टाकून घेतलेलं आहे मी. आणि आपल्याला किंचित असं जिरं टाकून घ्यायचं आहे. आणि कढीपत्ता देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि हे सगळं मिश्रण छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे जर कांदा टाकायचा असेल भाजीमध्ये तर कांदा देखील तुम्ही टाकू शकता. तर आता आपण याच्यामध्ये मसाले देखील टाकून घेऊया. तर 1 चम्मच लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घेतलेला आहे मी. अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच धने पावडर टाकून घेतलेला आहे मी. आणि हे सगळे मसाले छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये आपण आता डाळ टाकून घेऊया. चणा डाळीची भाजी खूप अशी छान लागते खायला आणि चवीला देखील खूप छान लागते. चणा डाळ छान अशी भिजत ठेवून दिलेली होती मी, त्यामुळे काय होणार माहिती आहे का, भाजी आपली लवकर अशी शिजून जाणार आहे. तर आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि थोड्या वेळासाठी फक्त असं झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे. आणि भाजीला देखील आपलं छान असं तेल सुटलेलं आहे. तर मिक्स करून घेऊया भाजी छान अशी आपली. आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर 1 चम्मच मीठ मी ते वापरलेलं आहे. पुन्हा एकदा भाजी आपली छान अशी मिक्स करून घेऊया. आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आपण. आणि इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. शक्यतो भाजीमध्ये जर गरम पाणी वापरलं तर भाजी किंवा नॉनव्हेज म्हणा किंवा व्हेज म्हणा शिजायला फारसा असा वेळ लागत नाही. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे. तर भाजी आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया.
डाळ थोडी अशी कच्ची राहिलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये. छान असं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून देऊया आपण. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे. तर भाजी छान अशी मिक्स करून घेऊया आपण. ही भाजी म्हणाल तर मी मुलांना टिफिनसाठी बनवलेली आहे, त्यामुळे पातळ अशी वगैरे करायची नाही आहे मला. थोडीशी अशी साधारण ग्रेव्ही ठेवून द्यायची आहे आणि भाजी तर आपली रेडी झालेलीच आहे खाण्यासाठी. तर त्याच्यामध्ये आता आपण वरून अशी छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि भाजी म्हणाल तर तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा मस्त असं गरमागरम भातासोबत देखील खाऊ शकता. तर कोथिंबीर टाकून झालेली आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर भाजी मी थोडी अशी छोट्या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे, जेणेकरून पटकन अशी लवकर अशी थंड होऊन जाईल. आणि सोबत आहे छान अशी गरमागरम अशी भाकर बनवलेली आहे मी तांदळाची. आणि आजचा मेनू आहे मस्त असं छान असं चणा डाळीची भाजी आणि तांदळाची भाकर. तर टिफिन बॉक्स तर छान असं आपलं रेडी झालेलंच आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.